राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्राचं राजकारण बघितल्यानंतर कधी कधी हसावं वाटतं, कधी कधी रडावं वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आज सकाळपासून एक दोन गोष्टी चर्चा होत्या. एक तर ती खोपोलीमध्ये हत्या झाली, त्याच्यामध्ये ते हळहळ व्यक्त होतच होती सगळी महाराष्ट्रामध्ये. दुसरा मुद्दा असा सुरू होता की अजित पवार आणि शरद पवार पुण्यामध्ये एकत्र येत आहेत. आले 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 गेले 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 आले 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 गेले गेले अशा प्रकारचं पूर्ण दिवसभरांचं याचं नाट्य रंगलं. आणि शेवटी संध्याकाळी असं समजलं की अजित पवारांचं आणि शरद पवारांचं जुळलं नाही. मग नंतर ते दोघं आपापल्या युतीमध्ये निघून गेले. म्हणजे अजित पवार महायुतीमध्ये गेले आणि शरद पवार महाविकास आघाडीसोबत गेले. हे सगळं बघितल्यानंतर आणि आणखी याला तुम्हाला जोडून मला एक गोष्ट सांगायची वाटते की जे दिनकर पाटील मनसेचे छातीत ठोकून भारतीय जनता पार्टी किती भ्रष्ट आहे किंवा किती खराब पार्टी म्हणा किंवा पक्ष आहे हे जनतेला सांगत होते मनसेच्या तिकिटावरती विधानसभा लढवणारा. आणि तेच दिनकर पाटील सकाळी युती झाली म्हणून शिवसेना मनसेची डान्स करत होते, नाशिकमध्ये पेढे भरवत होते. संध्याकाळी हेच दिनकर पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन सहभागी झाले किंवा त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. दुसरा असाच एक कार्यकर्ता आहे, तो म्हणजे प्रकाश महाजन. खरं तर ते वयस्कर आहेत, त्याच्यामुळे त्यांना आदराने बोललं पाहिजे, परंतु त्यांची निष्ठा आणि पूर्ण एकंदरीत बघितलं तर ते नंतरचं पार्ट आहे. परंतु प्रकाश महाजन जी मनसेची अत्यंत मजबूतीनं बाजू मांडणारे त्यांनी देखील राज ठाकरेंना धोका दिला म्हणा किंवा त्यांची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे गटामध्ये निघून गेले. मला सांगायचं होतं, तुम्ही कुठेही जा, मसनात जा, आम्हाला जनता म्हणून किंवा पत्रकारांना आम्हाला काही काडीमात्र घेणं देणं नाही तुमचं. पण तुमच्याकडं जी बघणारी साधी भोळी आमची जनता आहे किंवा मतदार लोक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत जे तुम्हाला आदर्श मानतात, देव मानतात आणि आमचे दादा भाऊ सगळे निष्ठावंत म्हणा, एकनिष्ठ म्हणा, ह्या सगळ्यांना तुम्ही काडी लावून पिटवून देता. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक काळ होता ज्यावेळेला राजकीय नेते असतील यांना लोक आदर्श मानायचे, त्यांच्या देवाऱ्यामध्ये फोटो ठेवून पुजायची. का तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना रोज काही ना काहीतरी एक निष्ठा दिसायची, एकनिष्ठा ज्याला बोलतो आपण, ती दिसायची. एखाद्याला वाटायची की नाही माझा नेता देव आहे, कारण देव हा सर्वांना समान न्याय देतो. पण तुम्हाला माहिती आहे का आजकाल ह्या नेत्यांची निष्ठा, देव, एकनिष्ठ कुठे झाले? हे कितीही बोंबलत जरी चुना लावून सुटले की आम्ही विकासासाठी पक्ष प्रवेश केला आहे, आम्ही ह्याच्यासाठी केला आहे, असं काही नाही. एकतर यांच्या घरी ईडीची धाड पडले किंवा पडणार आहे, दुसऱ्या बाजूनी ह्यांचं कुठलं ना कुठलं तरी कांड समोर आणलेलं आहे म्हणून यांनी पक्षप्रवेश केला आहे. दुसरं तिसरा एक सगळ्यात महत्त्वाची, नोटा बंडलच्या बंडल बॅग भरून जर एखाद्या घरी ठेवली पट्ट्या पळालाच लगेच. अहो ते नाशिकचे मनसेचे काय नाव त्यांचं, पाटील आणि प्रकाश महाजन तर असे भाषणं ठोकत होते की जसं काही भाषण लिहिणारा देवच त्यांना भाषणं लिहून देत होता की काय अशा प्रकारचं वाटायचं. त्यांना असं वाटायचं की उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजेत म्हणून त्यांनी शिवतीर्थावरती जाऊन रडारडीचा कार्यक्रम केला होता. बांगड्या फोडून घेतल्या होत्या शिवतीर्थावरती की राज आणि उद्धव एकत्र आले पाहिजेत. आणि ज्यावेळेला राज आणि उद्धव एकत्र आले त्यावेळेला हे मात्र निघून गेले. आणि निघून गेलेत ते गेलेत, गप्प तर कुठे बसतायत, काड्या सोडायला सुरुवात झाली. म्हणजे अंधारामध्ये एकट्याला भीती वाटते म्हणून दोघंही म्हटले चल आपण जाऊया. अशा प्रकारची टीका करतात प्रकाश महाजन. याच प्रकाश महाजनांनी काही काळापूर्वी मनसेची बाजू अत्यंत जोमाने उचलून धरलेली किंवा स्पष्ट वक्ते म्हणून सांगितले होते. पण तुम्हाला सांगू का, जले भले तुमचं काही असू द्या, कार्यकर्त्यांना किंवा सामान्य जनतेला हे अजिबात तुमचं राजकारण कळत नाही. पण राजकारण सामान्य माणसांना म्हणा किंवा ही जनता, ह्या जनतेला एकनिष्ठा बघायला लागते किंवा ते बघतात. काल जर एका पक्षामध्ये नाचणारा व्यक्ती आज दुसऱ्या पक्षाचे जाऊन माळा गळ्यात घालून घेत असेल तर यातनं सामान्य जनतेने नक्की घ्यायचं काय? त्या प्रकाश महाजनांना मला सांगावंच वाटतंय, एकनाथ शिंदे गटामध्ये त्यांनी आज प्रवेश केला. मंगेश चिवटे ह्या पक्षप्रवेशासाठी सगळ्यात मोठे कारणीभूत ठरतील असं मला वाटते. कारण पक्षप्रवेशाच्या वेळामध्ये मंगेश चिवटे त्यांच्या आजूबाजूला फिरत होते आणि त्याच्यानंतर ते पत्रकारांमध्ये बाईट देताना देखील त्यांनी त्याच वेळेला मंगेश चिवटे देखील देतो. त्यामुळं प्रकाश महाजनांचं घर फोडण्यामध्ये मंगेश चिवटेंचा हात आहे का, असा देखील प्रश्न आहे या ठिकाणी. दुसरा मुद्दा असा आहे की कुणीही कुणाचं घर फोडावं, पण आपलं घर कोणी फोडून घ्यावं किंवा फोडू द्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसरी मुद्दा असा आहे मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भले एकत्र आले असतील, परंतु ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह त्यांनी निर्माण करायला पाहिजे. जर ते समजत आहेत की या देशाचा किंवा या राज्याचा शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे, पण तीच भारतीय जनता पार्टीचं तुम्हाला मी काम सांगतो, म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचं किंवा मनसेचं किंवा शिवसेनेचं मला काही घेणं देणं नाही, कोणाची लाल करायची आपल्याला काही गरज नाही. पण जे पेपरवर्क करतात, प्रॅक्टिकलिटी ज्याला आपण बोलतो, हे तुम्ही बघा. मनसे, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा बाकीचे पक्ष हे जिथपर्यंत विचार करतात तिथून पुढचं विचारायला सुरुवात भारतीय जनता पार्टी सुरू करते. प्रॅक्टिकल आहे, आपण जाऊन बघता त्यांच्याकडे.
EVM हॅकिंग वगैरे ह्यानंतर सगळ्या गोष्टी, पण त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ग्राउंड लेवलला स्ट्रॉंगली काम करतात, जे की या बाकीच्या पक्षांना माहीत देखील नाही आणि ते कळत देखील नाही. म्हणजे साधी सिंपल गोष्टी, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, घरातनं सकाळी उठून चहा पाणी करून ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायपर्यंत भारतीय जनता पार्टीची लोकं, अर्धी लोकं त्यांचं अर्धं काम करून मोकळे झालेले असतात. आपल्याला काही घेणदेण नाही कोणाचं. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती केलेली आहे, पण ही युती केल्यानंतर बाहेर पडणं फार गरजेचं आहे. लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये एक उत्साह, एक विश्वास निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि जर हे झालं नाही तर फक्त घरामध्ये बसून म्हणा किंवा पत्रकार परिषदेमध्ये बसून मराठी माणसांची शेवटची निवडणूक, मराठी माणसांनी असं केलं पाहिजे, ह्याला काहीही कोणी तुम्हाला हे करणार नाही. तुम्ही आता घरातनं बाहेर पडलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, गेलं पाहिजे. तुमच्याबद्दलची जी प्रतिमा लोकांमध्ये विरोधकांनी म्हणा किंवा तुमच्या कार्यशैलींनी जी निर्माण झाली, तोडावं लागेल तुम्हाला. आज कुठल्याही लहान मुलाला जाऊन विचारा, राज ठाकरे किती वाजता उठतात, माहीत नाही ती किती वाजता उठतात, पण ते एक ठरलेले विरोधी लोकांनी म्हणा किंवा तुमच्या बाकीच्या इतर गोष्टींमुळं ते प्रसिद्ध झालेले. तुम्ही उशिरा उठता म्हणून. तुम्ही आता सकाळी किती वाजता उठता ते कोणीच बघायला येत नाही. त्यामुळं अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या जोरावरती म्हणा किंवा कार्यकर्त्यांना एक बूस्ट करण्यासाठी ठाकरे कुटुंबाने आता रस्त्यावरती उतरणं फार गरजेचं आहे. कारण ठाकरे कुटुंब जर हे रस्त्यावरती उतरलं नाही तर मुंबईची महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या घशामध्ये जाऊ शकते. आणि भारतीय जनता पार्टीच्या घशामध्ये गेली तर कशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीच्या घशामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रात किंवा मुंबईचं होणार आहे, याच्यावरती मी काल योगेश चिले जे मनसेचे प्रवक्ते आहेत त्यांचा एक इंटरव्ह्यू केला आहे आपल्या चॅनलवरती, तो जाऊन तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये स्पष्ट किंवा एकदम मुद्देसूद आपण त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो जाऊन बघा तुम्ही एकदा. दुसरी गोष्ट, जे मनसेच्या पक्षातले असतील किंवा हे भारतीय जनता पार्टी गुंडांना घेत असेल, शिवसेना पक्षातनं घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आम्ही फार मोठा अभिमान केला की ह्याचा पक्ष फोडला, ह्याचं घर फोडलं. मित्रांनो, ही समुद्राची लाट आहे. आज भलेही भारतीय जनता पार्टीकडे ही लाट चालली असेल, पण ती लाट पुन्हा एकदा किनाऱ्याकडे येणार आहे. म्हणजे ही भारतीय जनता पार्टीनं जी आयात केलेली सगळी लोकं आहेत, ही लोकं पुन्हा आपापल्या पक्षाच्या म्हणा किंवा आपापल्या ठिकाणी घर वापसी करू शकतात. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची काय अवस्था होईल ह्याचा फक्त विचार करा. कारण ही सगळी लोकं इतर पक्षांची जी भारतीय जनता पार्टीने घेतलेली, उद्या एखादं म्हणतं ना, रडायला देखील कोण माणूस पुरणार नाही, अशा प्रकारची अवस्था होईल. जर उद्या भारतीय जनता पार्टीचं सरकार पडलं तर भारतीय जनता पार्टीचे डोळे पुसायला देखील कुठला कार्यकर्ता राहणार नाही. कारण सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातनं पदाधिकारी घेतलेले आहेत ना. त्यामुळं जे निष्ठा होती किंवा निष्ठावान ज्याला आपण म्हणायचो, हे सगळे आता चुलीत घातलेले ह्या नेते लोकांनी. काही निष्ठा नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत सकाळी नाश्ता जेवण केलं असेल, त्याला घास भरवला असेल, संध्याकाळी दुसऱ्या माणसासोबत तो जाऊन झोपू बी शकतो. काय भरोसा नाही. त्याच्यामुळं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. अशा नेत्यांना, आणि हे नेते नंतर बोलतात की आम्ही विकासासाठी आलो. अरे हाड, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरादारासाठी गेला असाल, तुम्हाला कसला विकास हवा आहे? विकास करायचा एका पक्षामध्ये राहून पण विकास करता येतो ना. तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगा की अशा दलबदलू लोकांना काय म्हटलं पाहिजे. आणि यांचे जे दलाल असतात, एजंट जे काम करतात, एजंटगिरी, बोलणं करणं, ऑफर देणं आणि नंतर पक्षप्रवेश घडवून आणणं, अशा दलालांना कुठली उपमा तुम्ही देणार आहे? कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.